नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा छान छान कैरी असतात। तर ह्याच कैरीपासून आज आपण इन्स्टंट असं लोणचं बनवणार आहे। बनवायला अगदी सोपं आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागते। तर त्यासाठी काय करायचं आहे, एक कैरी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। तर त्यामध्ये आपल्याला इथं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा एवढे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा एवढं पिठी साखर घालायचं आहे। तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाल तिखट मीठ आहे ते छान व्यवस्थित सगळ्या फोडींना लागेल। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक छोटीशी छान अशी फोडणी द्यायची आहे। हे इन्स्टंट अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी होते। तर त्यासाठी काय करायचं आहे की तेल आपल्याला 1 चमचा गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम करून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढं जिरं घालायचं आहे, पाव चमचा एवढी मोहरी घालायची आहे। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर ही फोडणी आहे ते आपल्याला त्या फोड्यांमध्ये घालायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अतिशय बनवायला सोपी आहे, 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि खायला देखील अतिशय छान लागते। फक्त कैरी खाण्यापेक्षा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जेवताना खूप छान तोंडी लावण्यासाठी लागते। तर जेवायच्या आधी फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्ही ही बनवू शकता। खूप वेळ बनवून ठेवला तर ह्याला पाणी सुटू शकतं, त्यामुळे फक्त 10 ते 15 मिनिटे आधी बनवून ठेवायचं आहे आणि आपल्याला हे छान टेस्ट करायचं आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर देखील नक्की करा। थँक्यू।